हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। अमर बापू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे ताकद कुणाची? शिवसेनेची। एकनाथ शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रीकांत शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रीकांत शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कौन आला रे कौन आला? शिवसेनेचा वार आला। कौन आला रे कौन? जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हिंदू विधान सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो। हिंदू विधान सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो। जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। जय भवानी, जय शिवाजी, हम तुम्हारे साथ हैं। प्रताप सरनाईक साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रीकांत शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शहाजी बापू पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मेत्रे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मेत्रे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मेत्रे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हो थोडं साईडला हे संत हो मध्ये 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 येऊ नका रे कोणा नाही राम एक मिनिट संत शुगर फ्री आहे, शिवाय फ्री लाडू नको नको राहू दे आज महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीनं नगरपालिकेचा निकाल हाती आला, त्या निकालामध्ये शिवसेना पक्षाने ज्या पद्धतीनं स्ट्राईक रेट दिला, ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी हा विजय किसून आणला, हा सगळा करिश्मा या राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या पद्धतीनं हे संघटन उभं केलंय, या संघटनेचा हा विजय आहे। खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत। या जनतेला त्यांनी जी जी काही कामं केली होती, या जनतेने साहेबांच्या प्रेमा खातीर ते उतराई करण्याकरता शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देऊन निस्तच नाही तर ताकदीनं ज्या ठिकाणी बलाढ्य शक्ती असताना तिथं सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा भारतीय जनता पार्टी 12 जागा लढत असताना आज आम्ही त्यांना फक्त 4 जागेवर समाधान मिळालेलं आहे। बाकी सगळीकडे सांगोल्यामध्ये शहाजी बापूंनी प्रचंड त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, शहाजी बापूंवर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पण शहाजी बापूंनी त्यांचा करिश्मा अजूनही कायम आहे हे दाखवून दिलं। सिद्धाराम म्हेत्रे साहेबांनी एक हाती जी कायम सत्ता राखलेली दुधनी नगरपालिका असेल, त्यामध्ये सिद्धाराम म्हेत्रे साहेबांनी करून दाखवलेलं आहे। मोहोळमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, शिवसैनिकांच्या जीवावरती शिवसेनेने विजय श्री खेचून आणलाय।
पंढरपुरामध्ये पण तीच परिस्थिती आहे. शिवसेना आणि आम्ही सगळे एकत्रित होतो, तिथेही आम्ही भारतीय जनता पार्टीला रोखलेलं आहे. मंगळवेढ्यामध्ये कुणीही सांगत नव्हतं की मंगळवेढ्यामध्ये विजयश्री खेचता येईल, पण मंगळवेढ्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचा करिश्मा चाललेला आहे. बाकीच्या बार्शीमध्ये तुम्ही बघितलं असेल, तिथं शिवसेना भारतीय जनता पार्टी सोबत होती. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आता जल्लोष करताना की हे तर केवळ एक ट्रेलर आहे, महापालिकेला आम्ही मोठे मोठा पूर्ण पिक्चर दाखवतो म्हणतात. काय सांगाल बापू? हे 100% खरं आहे. या बॅनरवर ते लिहिलेलं आहे, ये नगरपालिका तो झाकी आहे, अभी महानगरपालिका बाकी आहे. एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे. आम्हाला महानगरपालिकेमध्ये आता आमच्याला हत्तीचं बळ मिळालंय एवढं मी सांगतो. वातावरण सध्या शिंदे सेना आल्याचं दिसतंय, काय सांगाल? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत भरघोस आणि दैदिप्यमान असं यश शिवसेनेला मिळालंय. आपण तुलनाच करायची झाली तर 2017ला जेव्हा निवडणुका झाल्या, जवळपास 200 त्यावेळेला ज्या निवडणुका एकत्र शिवसेनेने लढवल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, तेव्हा फक्त 26 नगराध्यक्ष निवडून आलेले होते. आणि आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही आत्ता जो मी आकडा बघितला, जवळपास 52-53 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. स्थानिक आघाडीचे नगरसेवक नगराध्यक्ष जर सोबत घेतले तर 60च्या पुढे आमचा आकडा जातोय. म्हणजे इथं जे उबाठा घराच्या बाहेर सुद्धा नाही पडले, जे उबाठांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं, मुंबई नगरपालिका ह्या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीमध्येच ते अडकून पडले. आणि दुसऱ्या बाजूला आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे सगळे मंत्री फिरत होते. कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून सुद्धा त्यांनी बळ दिलं. त्यामुळे राज्याच्या जनतेच्या तिजोरीवरती डाका टाकणाऱ्या रहमान डकेतचा पराभव करून एकनाथजी शिंदे साहेब हे धुरंधर ठरलेले आहेत. आणि जे दलिंदर घरी बसलेत ना, त्यांना जनतेनं कायमचं घरी बसवलेलं आहे. शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. हे फायनल चित्र तुम्हाला दिसून आलेलं आहे. हे चित्र आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि प्रचंड ताकद आमच्या जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, या महानगरपालिकामध्ये हेच ताकद हेच संपूर्ण शहरामध्ये आपल्याला दिसून येणाऱ्या काळामध्ये. आणि भरघोस यश शिवसेना पक्षाला मिळणार आहे. आणि जनतेचा संपूर्ण विश्वास आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर आहे. आणि शिवसैनिक कामाला लागलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमचं शिवसेनाचं भगवा आम्ही महानगरपालिकेमध्ये भडकवू, असा ठाम विश्वास सर्व शिवसैनिकाच्या माध्यमातून मी देतो. सचिन चव्हाण, शहर प्रमुख, आलेल्या सर्व नगराध्यक्षांचं अभिनंदन करतो. आणि या विजयामुळं सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची जी ताकद आहे ती आज सगळ्यांना जनतेसमोर आलेली आहे. आताच बापूंनी सांगितलं ही एक झाकी आहे आणि महानगरपालिका अभी बाकी आहे. आम्ही महानगरपालिका सुद्धा तेवढ्याच ताकदीनं आता समोर जाण्यासाठी सज्ज आहोत, असं मी या निमित्तानं. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.